या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबई विजयदुर्ग रोरो जलवाहतूक बोटीला पडले 4 छिद्र। M2M रोरो बोट मुंबईच्या दिशेने येणार होती। छिद्र पडल्याने प्रवाशांचं बुकिंग रद्द। विजयदुर्ग बंदरामध्ये दुरुस्तीचं काम सुरू। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ कायम। शिरोळ तालुक्यामधल्या तेरवाळा बंधाऱ्याजवळ नदीला जलपर्णीचा विळखा। नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण। शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर। कल्याण डोंबिवलीची हवा खराब श्रेणीमध्ये AQI 150 190 वर। नियम धाब्यावर बसून RMC प्लांट सुरू असल्याने धुळीचे लोट। प्रदूषण करणाऱ्या प्लांटवर कारवाई करण्याची मागणी। बदलापूर स्त्री बीच प्रकरणाचं जळगाव कनेक्शन। 7व्या आरोपीला अटक। जळगावमधून बोगस आधार कार्ड बनवणारा अटकेस। सतीश चौधरी असं आरोपीचं नाव। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। प्रशासनाशी संघर्ष टाळत नागरिकांनीच काढली अतिक्रमणं। पुनर्वसनाचा प्रश्न मात्र कायम। सांगलीमधल्या मिरजेमध्ये पुरुषांची मनसोक्त धुलाई करत गोसावी समाजातल्या महिलांनी साजरी केली अनोखी होळी। झेंड्याची काठी हाती असणाऱ्या महिला पुरुषांची करतात धुलाई। पुरुषही प्रतिकार न करता परंपरा जोपासतात। अमरावतीच्या मेळघाटामध्ये आदिवासींनी होळीच्या फगव्यासाठी अडवली बच्चू कडूंची पदयात्रा। होळीनिमित्त गावातील महिला पुरुष फगवा मागतात। ही एक प्रकारची देणगी जमा करून होळी साजरी केली जाते। एसटी महामंडळाची शिवनेरी ही बस आता राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली सेवा देणार। राज्यातील प्रमुख शहरादरम्यान शिवनेरी बस सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। शाळेमध्ये टिळा लावून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मज्जाव करणाऱ्या मुख्याध्यापकांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विचारला जाब। पुणे जिल्ह्यातील लंधावी गावातील शाळेतील प्रकार। टिळा लावून आलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अपमानास्पद बोलल्याचा आरोप।